राजेश रेसिपीजमध्ये मी आज तुम्हाला आल्मंड ब्रोकोली सूप दाखवणार आहे. कदाचित यापूर्वी दाखवलंही असेल, पण आजची थोडीशी वेगळी पद्धत आहे. ती काय आहे आणि त्यासाठी साहित्य काय काय घेतलंय हे मी तुम्हाला दाखवतो. पण बिलीव्ह मी, हे इतकं सुंदर लागतं ना सूप, घरी हॉटेलमध्ये जाण्याची गरजच नाही. अगदी ब्रोकोलीचे 4 एक तुकडे मोठे असले तरी भरपूर सूप होतं त्यामध्ये. काय काय साहित्य लागतं आणि त्याची कृती काय ते आता आपण बघूया. आल्मंड ब्रोकोली सूप करण्यासाठी एक 2-3 मोठे फ्लोरेट्स घेतले ब्रोकोलीचे. त्याचे फ्लोरेट्स बाजूला काढले, स्टेम्स म्हणजे देठ बाजूला काढले, त्याची बाहेरची सालं काढून घेतली आणि ते बारीक कापून घेतले, म्हणजे त्याचा उग्रपणा कमी होतो. एक 5-6 लसूण पाकळ्या आणि एक अर्धा कांदा बारीक चिरलेला, आणि हे ब्लांच करून किंवा भिजवून त्याची सालं काढलेले बदाम. बदाम तसेच घेतले तरी चालतात. एवढ्या सगळ्यासाठी 5-6 बदाम पुरेसे होतात. आणि त्याचा हिरवा रंग राहतोच चांगला, पण समजा आपल्याला बऱ्यापैकी हिरवा रंग हवा असेल तर इथं मी पालकची प्युरे करून क्यूब केल्या होत्या, त्यातली अर्धी क्यूब घेणार आहे. फ्रेश पालक असेल ते 1-2 पानं ही सगळं फ्राय करताना किंवा परतताना घ्यायची, ते त्याला हिरवा रंग छान येतो. आणि हे सगळं मी कांदा, लसूण आणि हे बाकी सगळं लोण्यामध्ये फ्राय करणार आहे. पॅन गरम करून त्यामध्ये 1 चमचा लोणी घातले, गॅस थोडासा बारीक केलाय. त्यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या आणि कांदा परतून घेऊया आधी. तर गॅस मोठा करूया. हा कांदा परतताना त्यात चिमूटभर मीठ घातलं म्हणजे तो कॅरमलाइजही लवकर होतो आणि छान ब्राऊन होतो तो. कांदा वगैरे मी आधी बारीक चिरून घेतला होता, म्हणजे आपला तो वेळही जात नाही. तयारी सगळी करून घ्यायची. हा आता चांगल्यापैकी लाल करून घेऊया आपण. ब्रोकोलीचे स्टेम्स होते ते एका बाजूला मी टाकतोय, ते सुद्धा सायमल्टेनियसली फ्राय होत राहतील. कांदा चांगल्यापैकी ब्राऊन करायचा, फार काळा नाही करायचा, म्हणजे त्यात खमंगपणा चांगला उतरतो. अशी कांद्याची जी उग्र चव असते ती जाते. आता हे सगळं एकत्र करून पुन्हा परतत बसायचं 1-2 मिनिटं. सालं काढलेले बदाम मी त्यात घालतोय. बदाम बी सालं न काढता घातले तरी चालतात, कारण ती क्वांटिटी फार नसते. लोण्याने त्याला फ्लेवर छान येते. तेलात करतात जनरली, लोण्याने फ्लेवर छान येते. आता हे ब्रोकोलीचे फ्लोरेट्स मी त्यात घालतोय. इतक्या क्वांटिटीमध्ये साधारण 2 मोठे बाउल चांगलं सूप तयार होईल. ब्रोकोलीसह सर्व मिश्रण परतून झालंय. त्यामध्ये आता मी 1 भांड पाणी घालणार आहे आणि हाय फ्लेमवर उकळून चांगलं शिजवून घेणार आहे. हे ब्रोकोलीचे सर्व पौष्टिक भाग पदार्थ त्यामध्ये सूपमध्ये राहतात. हेच आपण ब्लांच करून घेतलं तर पाणी कदाचित फेकलं जातं आणि मग ते ब्रोकोलीचं सूप पिण्यात तसाही काही अर्थ उरत नाही. ब्रोकोली शिजायला फारसा वेळ लागत नाही, त्यातले स्टेम्स शिजायलाच वेळ लागतो. हे 5 मिनिटामध्ये हे सर्व छान शिजलेलं आहे. त्याचा आपण थंड करून घेऊ आणि मिक्सर मधनं त्याची छान प्युरे करून घेऊ. आता प्युरे करताना मी तुम्हाला मगाशी सांगितलं त्याप्रमाणे हे पालक प्युरेची 1 क्यूब होती, त्यातली फक्त मी अर्धी घेतली आहे.
फक्त रंगासाठी, त्यांनी कलर छान येईल. ब्रोकोलीचं मिश्रण थंड झालंय, ते आता मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्याची छान पेस्ट करून घेऊया. पालक प्युरेच्या अर्ध्याच क्यूबमुळे मिश्रणाला छान हिरवा रंग आलाय आणि ब्रोकोलीची चवही बदलत नाही. थोडीशी छोटीशी टीप, पण रंग छान येतो आणि नॅचरल परत. समजा तुमच्याकडे प्युरीची क्यूब नसेल तर 2-3 फ्रेश पानं तुम्ही कांदा आणि हे परतताना त्यात टाकायची. चव बदलत नाही पण रंग छान येतो. गरम पॅन मध्ये ब्रोकोलीची प्युरे छान आपण परतून घेऊया. सर्व मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहेच आहे. मिक्सरचं भांड धुवून जे काय पाणी निघतं ते सुद्धा आपण त्यात घालणार आहोत, वाया जात नाही. कन्सिस्टन्सी आपण आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे ठेवू शकतो. फार घट्ट करायचं नाही, नाहीतर ते प्यायची मजा येत नाही. बदाम सुद्धा त्यामध्ये वाटले गेलेले आहेत, त्यामुळे थोडासा दाटपणा त्याला येतो. अजून थोडंसं पाणी आणि थोडं अर्धा कप यामध्ये दूध जाणार आहे, रिचनेस वाढतो त्याचा. थोडंसं पाणी घालूया आपण अजून. कांदा परतताना आपण थोडं मीठ घातलं होतं, थोडंसं अर्धा चमचा मीठ घातले, फार नाही. आणि फ्रेश ग्राउंड केलेली काळी मिरी, त्याची चव वेगळीच लागते. तयार पूड घातली तर मग त्याची चव थोडीशी कमी झालेली असते, नुसताच काळा रंग होतो. तिखट आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आपण करायचं. त्याला उकळी येते. त्याला अर्धी वाटी आपण दूध घालणार आहोत. त्या बात आहे, मस्त. त्याचा रंगही बदलत नाही पण क्रीमीनेस त्याला छान येतो. कन्सिस्टन्सी पाहिजे तेवढी होतीये, त्या प्रमाणात दूध घालायचं. थोडंसं कमी घातलं तरी सुद्धा चालू शकेल. सूपला छान उकळी येऊ द्यायची आणि लगेचच गरम गरम सर्व करायचं. त्यापूर्वी फक्त त्याची मिठाची टेस्ट बघायची. मीठ आणि मिरपूड, वा, सुंदर झालंय. त्याला साखर मात्र घालायची नाही, नाहीतर ती चव लागत नाही फारशी छान. गोडसर नसतं करायचं हे. तर आपलं आल्मंड ब्रोकोली सूप तयार आहे, ते आपण आता सर्व करूया. पावसाळी हवा आहे, छान गरमागरम आल्मंड ब्रोकोली सूप घेऊया. आणि त्याच्याबरोबर अकंपनिमेंट म्हणून मी मुरुक्कू घेतली, मसाला मुरुक्कू, वेगळा प्रकार. अकंपनिमेंट पाहिजे ना जरा, कुठले फ्रायम्स किंवा हे घेऊ शकता. वा, क्या बात आहे. गरमागरम सूप घ्यायचं आणि एन्जॉय करायचं.